असा कोकण आणि आपल्या सोबत आपले ती एक दुसरी लालपरी आणि हे आपली ब्लॅक कलर कालीपरी आहे ना आपली जिल्ह्यातून आहे. ते कमेंट करून सांगा. पण आमच्या जिल्ह्याचं नाव रोहामध्ये. आता आपण चाललो तळ्यामध्ये. सो मध्ये हाच एक छोटासा रस्ता आहे की थोडा खराब आहे, पण बाकीचा रस्ता तुम्ही बघायला एवढा भारी आहे ना. अरे बघा किती काडबुडी आहे. असं तुमच्या गावी सुद्धा असे असेलच. ही मूर्ती वगैरे मस्त मूर्ती आहे ना. अजून पण आहेत गणपती बाप्पाच्या आगमनचा. आणि जे काय असतं ते 5-10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही तर आपले व्हिडिओ आवडीने बघतातच, त्यात काही शंकाच नाही. यापुढे आपले व्हिडिओ एकदम मस्तपैकी असं आवडीने बघतीलच. आणि तुम्ही फक्त नमस्कार मित्र, मी रोशन पवार, शालिनी पवार. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो फायनली तुम्हाला माहिती आहे की आपला मागचा व्हिडिओ पाहिला असेल. आपण गावी आलो आहे आणि गावाला थोडीफार कालच्या याच्यामध्ये व्हिडिओ बनवायला मिळाला नाही. सो आता थोडं आपलं घर होतं अगोदर. सो आता त्याला चांगलं थोडं रिनोव्हेशन केलं आहे. म्हणजे जास्त पण नाही केलं आहे, पण राहण्यापुरतं असं केलं आहे. सो त्याची आज पूजा वगैरे होती. आता आटपलं आहे आणि थोडं काही सामान आणायला जायचं आपलं तळा मार्केटमध्ये. तर आज माझ्यासोबत आपली बायकोसुद्धा आहे. सो आणि आपण निघालो ना, काय चालू आहे आपला अचानकच प्लॅन झाला ना. खरं तर आम्हाला जायचं नव्हतं अजून घरी. आपल्याला आपल्या गणपतीचे आरास वगैरे बनवायचे. सो म्हटलं की फटाफट जाऊया आणि लवकर जे काय लागणार सामान आहे, कारण की उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तुम्हाला माहितीच आहे. सो त्याच्या अगोदर म्हटलं आपण लवकर सामान आणूया, बाकीचे जे काय घरी आपण मदत करूया. सो जरा जास्त उशीर न करता, जास्त इंट्रो न देता आपण सुरुवात जाऊया. आणि आपण आपला जो तळा मार्केट आहे तो कशा प्रकारे आहे तो आपण थोडं एक्सप्लोअर करूया. सो म्हटलं आपण जातोच आहे, एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावे की तिकडचं तळा मार्केट कसं आहे, त्या लोकेशन कसं आहे वगैरे सगळं दाखवूया. सो जाऊया, लेट्स सी. फक्त आपला आपला लाल परीचा मस्तपैकी आपला शॉट भेटलेला होता. सो एकदम छान असा कोकण आणि आपल्यासोबत आपली ती एक दुसरी लालपरी आणि हे आपली ब्लॅक कलर कालीपरी आहे ना आपली. तर ही कालीपरी सोबत जाऊया. कुठेच माकड गेलं का? अरे काल आपल्या इथे किती आलेले माकड माहिती ते आज मोठ्या यायच्या इथे. सो मस्त एकदम सिनरी झाल्या. सो जाऊया आता आपण मस्त आणि दाखवूया. तर मित्रांनो चला जाऊया. आणि थोडा आज आपण ते आपलं ट्रायपॉड वगैरे विसरलेलंच घरी. खरं तर आपलं काय प्लॅनच नाही पडलं ना का चालू. सो तरी पण म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ बनवूया. आणि जे काय असतं ते 5-10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही तर आपले व्हिडिओ आवडीने बघतातच, त्यात काही शंकाच नाही. यापुढे आपले व्हिडिओ एकदम मस्तपैकी असं आवडीने बघतीलच. आणि तुम्ही फक्त एकच करता की कमेंट्स वगैरे करत नाही आपल्या व्हिडिओ. तर लवकरात लवकर कमेंट करा आपल्या व्हिडिओबद्दल, कसे आपले व्हिडिओ वाटतात आणि आजचा व्हिडिओसुद्धा कसा आहे ते सुद्धा सांगाच. आणि अजूनपर्यंत चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब जरी केला असेल तर आपला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या व्हिडिओच्या नवीन जे काय अपडेट्स असतात ते सर्वात पहिले तुम्हाला येतील, त्याच्यानंतर मग बाकी पब्लिक जातील. सो आत्ताच्या आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल बटनमध्ये क्लिक करायला विसरू नका. आहे तसंच ठेव. तर मित्रांनो बघताय आपल्या जो रोहा साईडला आहे ना, म्हणजे रायगड रोहामध्ये, तुम्ही कोकणामध्ये कुठल्या जिल्ह्यातून आहे ते कमेंट करून सांगा. पण आमच्या जिल्ह्याचं नाव रोहामध्ये. आता आपण चाललो तळ्यामध्ये. सो मध्ये हाच एक छोटासा रस्ता आहे की थोडा खराब आहे, पण बाकीचा रस्ता तुम्ही बघायला एवढा भारी आहे ना. अरे बघा किती काडबुडी आहे. असं तुमच्या गावी सुद्धा असे असेलच. खरं तर माझ्या बायकोच्या गावी पण तसंच आहे म्हणते. मी कधी गेलं नाही. काय करतात असंच आहे का तुमच्या गावी रोड? यापेक्षा खराब आहे का? पण काय हरकत नाही, आम्ही नशिबान आहे की आम्हाला एवढे चांगले रोड तरी भेटतात. खरं तर या इथे समोर तुम्ही बघताय, समोर पण नवीन रस्ता बनतायच आहे तिकडे. आणि हा फक्त फक्त रस्ता आपल्याला पूर्ण आमच्या जो रोहा मुरुड जो रोड असेल ना त्याच्यामध्ये एवढाच फक्त रस्ता खराब. बाजूला काय नदी आणि बाजूला रोड वगैरे मस्त वाटतं ना.
समोरच नदी आहे आणि आपण हा रोड इकडे मस्त की नागमोडी वळणाची रस्ते आपल्या गणपती नेतात दोन्ही हाताने पकडतात आता हलवून. तर मित्रांनो बघता आता आपण पाण्यात तळाला पोचतोच आहे आणि इथे तुम्हाला इथे पाहू शकता किती मस्त असं गणपती बाप्पाचं आगमन करतात. आहे बघताय ही मूर्ती वगैरे इथे मस्त मूर्ती आहे ना. अजून पण आहेत गणपती बाप्पाचं इथे आगमन चालू आहे तिथे. सो जाऊया बोला गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचतोय. ते तळ्याची मोठीशी असे डाग आहे ते चढावे लागतं. पण एक आहे की गावी आल्याच्यानंतर गाडी असणे खूप गरजेचं आहे तुम्हाला तर माहितीच असेल. पण म्हणून म्हटलं की मुंबईवर थोडा त्रास झाला चालेल पण गाडी घेऊनच जाऊया आपण. तर किती मोठी डाग आहे आणि इथे कधी ना कधी ट्रॅफिक असतेच. आता बंद कर. तर मंडळी फायनली आपण आलेलो आहे तळ्यामध्ये. पण झालं की आज आपल्याला कॅश विड्रॉ करायची होती पण आपल्या बायकोने ऑलरेडी कॅश विड्रॉसाठी फक्त किती लाईन आहे तिथे लाईन लागलेली आहे ऑलरेडी. तर दाखवू शकत पण लांब आहे. पण म्हटलं की बायकोला म्हटलं की जा आणि थोडंसं सामान घे म्हणजे आपला टाईम पण कमी आहे ना आपल्याकडे. हो मोदक अजून पुढे भेटतील बघा पुढे. बायकोने बिचाराने संपूर्ण सामान घेतलेलं आहे ना ग. आणि तरी मग ते गर्दी अजून त्याप्रमाणे पहिल्यासारखी गर्दी नाही. कारण की काय झालं आहे जे आपले चाकरमानी आहेत ते अजून अडकलेत ट्रॅफिकमध्येच. मुंबई गोवा हायवेला तुम्हाला माहितीच नेहमीप्रमाणे किती ट्रॅफिक होते. ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजले. सो जाऊया फटाफट आपल्याला इथे आता मकर वगैरे बनत. सो लेट सी. अरे त्या बघताय मित्रांनो गणपतीचं आगमन एकदम फुल जल्लोषात होतं. फुल जल्लोषात म्हणजे आपल्या इथे मुंबई काय म्हणजे आपल्याला हार घ्यायचं. जल्लोष चालला इकडं फुल जल्लोष. हे बायको कसं वाटलं आपल्या तळामध्ये आहे की नाही जरा मजा. हा बघताय तर आपल्या कोकणामध्ये गणपती उत्सव म्हणजे सर्वात मोठा बघताय सगळीकडं ना तर लगबग चाललेलं आहे खरेदीसाठी. खरं तर मुंबईला जे काही सामान भेटलं नसेल ते इकडेच घेतात सगळे. बघू शकता हे बघा इथे आपल्याला मोदक घ्यायचे होते. तसं आपण मोदक काय कसं आहे 50 रुपये 50 रुपयाला पैसे दे. एकच घ्यायचे आहेत ना. एक आहे ना आपल्याकडे बॉक्स. अजून काय घ्यायचं आहे का. आता खरेदीसाठी आता फुल गर्दी आहे. आणि समोर जर तुम्ही बघताय समोर आपला तळा एस टी डेपो आहे. आपला तळा बोरिवली वगैरे आपण जातो आपल्या साईडला हा साईडचा आहे. हा संपूर्ण आपला तळा मार्केट बघू शकता. फुल जल्लोष चालले एकदम फुल मजा येते. पण लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे आणि फटाफट आपल्या जाऊन आपल्यासुद्धा आपल्या गणपती बाप्पा आगमनाची तयारी करायची. हा 3 ते 4 3 बस 3-4 घ्यायच्या 3 नाही घ्यायच्या.
तर आपल्या नारळ आणलेला पण नारळ आपल्या संपलेले आहेत. पानं वगैरे लागतील का आपल्याला? खरं तर आपण मुंबईहून सगळं आणलेलं सामान, पण झालं की आता आपल्या मध्येच हवं आहे, हवन वगैरे करायचं असतं, त्यामुळे आपल्याला काय मिळालं नाही आपल्याला करायला. पर्सन कार्ड तर बिचारी का आपली बायकोन दमलेली आहे कालपासून काम करून. खरं तर आपल्याला झोप नाही काय नाही, सगळं काय आपल्याला मॅनेज करावंच लागतं. टी शर्टसुद्धा आहेत आपल्याला, टी शर्टसुद्धा आहेत. कोणी असेल हौशी टी शर्टसाठी वगैरे, म्हणजे हा मार्केटसुद्धा आहे म्हणजे त्याप्रमाणे. जर आणि खरं तर आम्हाला खूप जवळच पडतो आपल्या भालगावपासून. जर काय खरेदीसाठी वगैरे यायचं असेल तर खूप जवळ पडतो. असंच तुमचं कोणतं मार्केट आहे ते सुद्धा तुम्ही सांगा कमेंट्समध्ये, तुम्हाला कोणतं जवळ मार्केट पडतं. तर तुम्हाला इकडून जर असे खरं तर आपल्या खेड्यापाड्यातले आपल्या कोकणातले वगैरे जे आहेत. होय फिरतेस कुठं? हां भावाजी कुठे आहेत? मग तू कुठं फिरतेस अशीच? हां चल हे बघ तुझ्या बायको तुला काय माहिती ना आजी बोलते. हे आपल्या तळ्याचं मिनी डोअर, म्हणजे आपल्या इथे रिक्षा असतात पण इकडे मिनी डोअर आहे. तर शेअरिंगने चालतात. आपल्या इथं आजूबाजूच्या गावाला जाण्यासाठी जर काही वाहन नसेल तर एस टी वगैरे अवेलेबल असतं तर आपल्याला हे मिनी डोअर सर्वात बेस्ट आहे. जाऊया चला तर जाऊया आता. आपल्याला ऑलरेडी उशीर भरपूर झाला आहे. बरं झालं बायको काय काय पण खरेदी केली दाखव जरा. भाजीच घेतली फक्त. भाजी घेतली? खरं तर ATMच्या लाईनमध्येच मला 1.5 तास गेलं ना ग. सो बायकोवाली फटाफट द्या, मीच घेऊन येते तुम्ही ला लाईनमध्ये. सो जाऊया मंडळी. आपलं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता जाऊया फटाफट घरी. तर आपण व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. अजून पण काही व्हिडिओज येतील आपल्या कोकणातले वगैरे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.